प्रवाशांनी खचाखच भरलेली पुणे रावेर बस अजिंठा घाटात उलटली। राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी. गाड्यांची स्थिती अत्यंत वाईट असून यात एस.टीला होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे। यामुळे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे। अशातच छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। 66 प्रवाशांना घेऊन जाणारी बस अजिंठा घाटात उलटल्याने भीषण अपघात झाला आहे। ही घटना आज शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली असून या अपघातात 6 ते 8 प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे। जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। रावेर आगारातील बस क्रमांक MH40 Y5197 ही बस पुणे ते रावेर असा प्रवास करत होती। याच दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात बस पलटी झाली। समोरून मालवाहू टेम्पो क्रमांक MH20 GC 7840 ला दुसरी बसही तिच्या मागून ओव्हरटेक करत होती। त्यावेळी पुणे रावेर बसवरील चालकाची बसवरील ताबा सुटला। त्यामुळे धावती बस रस्त्याच्या पलीकडे जाऊन 7 फूट खाली जाऊन पलटी झाली। या बसमध्ये एकूण 66 प्रवासी होते। त्यापैकी 6 जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे। याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही। तसेच जखमींची नावे देखील समोर आलेले नाही। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।